नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या खिरसाना, मांजरी, म्हसला, सावनेर या गावातील शेतीची पाहणी करण्यात आली। सततच्या पावसाने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। यावर्षी सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या वाट्याला कोरोनासारखी भयानक अशी परिस्थिती, नंतर बोगस बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्याला दुबार तिबार पेरणी करण्याची वेळ, त्यातून कसाबसा शेतकरी सावरत नाही, तर आता या सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पीक उत्पादन सुद्धा हिरावून घेतले। आता शेतकऱ्यांवर जीवन कसे जगावे, संसार कसा चालवावा, बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, मुलांच्या उच्च शिक्षणाचे आता कसे, मुलीच्या लग्नासाठी आता कुठून आणावे पैसे, अशा एक नाही तर अनेक समस्यांनी आजचा शेतकरी हवालदिल झाला आहे। तो आज विविध प्रश्नांच्या विवंचनेत अडकून पडला आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी माजरी, म्हसला येथील सुभाष ढोक, दिलीप रुमने, रितेश साखरे, पवन जयस्वाल, मनोज चव्हाण, मोरेश्वर गुल्लाने, अजय नखाते, पुरुषोत्तम पवार, भास्कर चव्हाण, सावनेरमधून रोशन वैद्य, धनंजय भडके, सुधीर भडके, गुणवंत इंगोले, खिरसानामधून राजकुमार चव्हाण, ज्योतिराम राठोड, विजय वानखडे, अनिल मेश्राम, बाबूलाल राठोड, प्रकाश वाहने सोबतच इतरही गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे। मी सुधीर रामेश्वर भडके, सावनेर, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। अति पाण्यामुळे पूर्ण नुकसान झाले आहे शेतीचे। तहसीलदाराकडे, कृषी अधिकाऱ्याकडे वारंवार आम्ही निवेदन दिले आहे, पण कोणी आमच्या बांधावर अजून पाहायला सुद्धा आले नाही। त्यामुळे राज्य सरकारने, केंद्र सरकारने याची दखल घेण्यात यावी आणि याची पाहणी करण्यात यावी। जे काही तुमच्याकडून होईल आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी। तुमचे लेकरं शिक्षणाचे आहेत, त्यांच्या शाळा, आमची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळली आहे। आता आम्ही जगावे कसं हे आम्हाला समजत नाही आहे। त्यासाठी आता तुम्ही काय करायचे, आर्थिक मदत काय द्यायची आहे तुम्हाला, आम्हाला त्वरित देण्यात यावी। तर आमच्याजवळ आत्महत्येशिवाय कोणता दुसरा पर्याय उरलेला नाही आहे। बस नमस्कार। तर एका महिन्यापासून खूप पाऊस झाल्यामुळे माझ्याकडे 11 एकर शेती आहे। त्यातनी पराठी, तूर, सोयाबीन आणि तीळ, उडीद, मूग हे मी पेरणी केलेली आहे। तर आता पराठीची पण बोंड सडलेली आहे। शासनाने याची मदत पाहणी करून आम्हाला थोडीफार मदत करावी, हीच आमची शासनाला विनंती आहे। तर शासनाचे लोक अजूनपर्यंत कोणी पण आमच्यापर्यंत आलेले नाही आहे। त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे, येऊन थोडी पाहणी करून आमची थोडीफार मदत करावी। जे आम्ही बँकेचे कर्ज काढले आहे, जे सोयाबीन आहे, सोयाबीन पण सोंगाचे काम राहिले नाही। आता पुरे त्याचे पानं आणि शेंगा पण त्याले कोंब फुटले आणि सोंगाचं पण काहीच काम राहिलेलं नाही। त्याच्यामुळे शासनाने येऊन थोडीफार पाहणी करून आमची मदत करावी, हीच आमची शासनाला। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।